आपण ऐकत आहात शासकीय योजनांवर आधारित प्रायोजित कार्यक्रम आम्ही विकासाचे वाटेकरी. प्रायोजक जिल्हा माहिती कार्यालय भंडारा. आम्ही धूर करी, आम्ही काम करी, हो आम्ही धूर करी, आम्ही काम करी, जाणो योजना आम्ही भारी भारी, कामाला आणूया बघा उभारी, आम्ही आहे विकासाचे वाटेकरी. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आम्ही विकासाचे वाटेकरी या कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत भंडारा जिल्ह्यातील शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री रवींद्र सोनटक्के यांना. हे जिल्हा परिषद भंडारा या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आज आपण यांच्याकडून जाणून घेऊया की या शिक्षण विभागामार्फत कोणते उपक्रम राबवले जात आहेत शिक्षणाच्या दृष्टीने. जाणून घेऊया आजच्या या मुलाखतीतून. सोनटक्के सर नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, प्राथमिक शिक्षणाधिकारी या पदाची काही नियमित कर्तव्य आणि जबाबदारी असतात, यावर आपण थोडा प्रकाश टाकावा. प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून जिल्ह्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, त्यांना प्रवाहामध्ये टिकून ठेवणं, विद्यार्थी जर शाळाबाह्य असतील तर त्यांना सुद्धा शाळेच्या प्रवाहात आणणं आणि दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देणं हे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचं महत्वाचं कर्तव्य आहे. सर, कोणत्या वर्गातील मुलांना शिष्यवृत्ती देण्यात येते आणि शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश नेमका काय सांगता येईल? हो, तर मॅडम आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक शासनाच्या शिष्यवृत्तीच्या योजना असतात आणि या योजनांचा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये नियमित टिकून ठेवणं आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी त्यांना सहकार्य करणं, एक प्रकारे एक हातभार लावणं हा त्यामागचा उद्देश असतो. आणि त्या दृष्टीनं जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीचे जे विद्यार्थी आहेत त्या आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना शासनातर्फे आयोजित केली जाते. आणि या योजनेच्या माध्यमातून 1ली ते 10वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आपण शिष्यवृत्ती देतो. याच्यामध्ये शिष्यवृत्तीचे दर हे इयत्ता 1 ते 4 साठी 1,000 रुपये, त्यानंतर 5वी ते 7वी साठी 1,500 रुपये आणि 8वी ते 10वी साठी 2,000 रुपये अशा पद्धतीचा दर आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 6,447 विद्यार्थ्यांना मागील वर्षी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आणि चालू वर्षामध्ये 6,827 एवढ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचं शिक्षण विभागाचं उद्दिष्ट आहे. नक्कीच सर, विद्यार्थी केंद्र शिक्षणासाठी आपल्याकडून काय उपक्रम राबवले जातात? हा मॅडम, आता विद्यार्थी केंद्रित जे शिक्षण आहे ते त्यांना प्रभावीपणे मिळावं यासाठी आमच्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी हे अतिशय दक्ष असतात आणि त्यांचं त्यासाठी तळमळ असते. आणि त्या माध्यमातून एक आपण पाहतो की आपले जे शिक्षक आहेत, शिक्षक हेच शिक्षण प्रक्रियेतील महत्वाचे स्रोत आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण शिक्षण प्रक्रिया पुढे नेत असतो. आणि त्यामुळे आमच्या जिल्ह्यामध्ये प्राधान्यानं ज्या शिक्षकांच्या पदोन्नत्या होत्या किंवा त्यांना जे आर्थिक लाभ द्यायचे होते त्या बाबतीमध्ये बरीचशी अडचण होती. ती अडचण मागील वर्षी आम्ही दूर केलेली आहे. आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 397 केंद्र प्रमुख उच्च श्रेणी मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी, विषय शिक्षक आणि माध्यमिक आणि प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक यांना आम्ही पदोन्नती दिलेल्या आहेत. आणि त्या माध्यमातून पर्यवेक्षी यंत्रणा आमची बळकट झालेली आहे. त्याचबरोबर आमच्याकडचे शिक्षकांचे जे रिक्त पदे होते ते भरण्यासाठी शासनाच्या पवित्र पोर्टल पदभरतीच्या माध्यमातून आम्ही 299 शिक्षकांना गतवर्षी पदस्थापना दिली. आणि त्यांना एवढंच नाही तर त्यांना प्रशिक्षण सुद्धा, कारण नवीन शिक्षक आले तर त्यांना इंडक्शन ट्रेनिंग देणं आवश्यक आहे. आणि ज्यांना पदोन्नती दिलेली आहे तर त्यांनी पदोन्नतीनंतर आपलं कार्य योग्य पद्धतीनं करावं यासाठी त्यांना नवीन पदाच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी ते प्रशिक्षण सुद्धा राबवलेलं आहे. अच्छा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने सुद्धा आपण एक शिक्षणाधिकारी या नात्यानं जबाबदारी सांभाळत असतात. तर यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा जर आपण विचार केला तर त्या दृष्टीने आपण काय सांगाल? मॅडम, जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये NRHM हा जो म्हणजे आरोग्य विभागाचा उपक्रम आहे त्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सर्व विद्यार्थ्यांची 100% विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. आणि या आरोग्य तपासणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे काही किरकोळ आजार वगैरे असतील त्याची तात्काळ त्यांना उपाययोजना केली जाते. आणि जर गंभीर आजार असतील तर अशा विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर आणि इव्हन राज्य स्तरावर सुद्धा रेफर केलं जातं आणि त्या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया वगैरेची सुद्धा त्यामधून सुविधा दिली जाते. त्याचबरोबर आपल्याकडे PM पोषण शक्ती निर्माण योजना आहे
जिला आपण आधी शालेय पोषण आहार योजना म्हणायचो, त्या माध्यमातून जिल्ह्यात 1121 शाळांमध्ये ही योजना चालते आणि त्या माध्यमातून सकस मेनू आहार जो दररोज बदलतो, म्हणजे पौष्टिक आहार त्यांना कसा मिळेल यासाठी सुद्धा आम्ही कार्य करत असतो. त्या माध्यमातून खास करून आता यावर्षी शासनानं परसबाग हा उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला निर्देशित केलं होतं आणि त्यानुसार जिल्ह्यामध्ये आपल्या ज्या 1121 शाळा आहेत, या 1121 शाळांमध्ये परसबाग निर्मिती करण्यात आली. त्यातल्या विद्यार्थ्यांना त्याचा योग्य लाभ व्हावा म्हणून स्पर्धात्मक वृत्तीनं आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या शाळा तालुका स्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय आल्या त्यांना अनुक्रमे 7,500, 5,000 आणि 3,000 आणि जिल्हा स्तरावर ज्या प्रथम, द्वितीय, तृतीय आल्या त्यांना 15,000, 11,000 आणि 7,500 या पद्धतीने बक्षीस सुद्धा दिल्या गेलीत. इव्हन जे आपले शालेय पोषण आहार शिजवणारे कर्मचारी वृंद असतात, स्वयंपाकी मदतनीस, त्यांच्यामध्ये स्पर्धा होऊन मुलांना सकस आणि रुचकर आहार देण्यासाठी पाककृती स्पर्धा तालुका स्तरावर घेण्यात येते. त्याच्यामध्ये 5,000, 3,500 आणि 2,500 असं प्रोत्साहनपर बक्षीस सुद्धा शासनाकडून दिलं जातं. मागच्या 1 जुलै 2023 पासून 1 तास वाचनाचा हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि या माध्यमातून आमचे विद्यार्थी 2,560 आमचे शिक्षक आणि 86,703 विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी होतात. केवळ विद्यार्थी नाही तर शिक्षक सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाली पाहिजे म्हणून दरमहा प्रत्येक शिक्षकानं सुद्धा एक पुस्तक वाचलं पाहिजे त्याच्या आवडीचं, असा सुद्धा आम्ही नियमच केलेला आहे. जो परिपाठ आहे तो दर्जेदार असला पाहिजे आणि त्यासाठी शालेय परिपाठामध्ये आम्ही बँड पथकाचा वापर करतो, प्रेक्षणीय कवायत घेतली जाते. मुलांनी क्रीडा स्पर्धांमध्ये सुद्धा सहभाग नोंदवावा, तर या दृष्टीने कोणते उपक्रम राबवितात? भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा जेव्हा एकत्रित होता तेव्हा या ठिकाणी स्वदेशी मंडळाच्या माध्यमातून क्रीडा सांस्कृतिक महोत्सव चालायचा. मागच्या जवळपास 100 वर्षाची त्याला परंपरा आहे. गतवर्षीपासून आमचे सन्माननीय शिक्षण सभापती रमेशजी पारधी साहेब, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य यांच्या मदतीनं जिल्ह्यामध्ये जिल्हा, तालुका आणि केंद्रस्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे आणि या माध्यमातून मग आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आम्ही सांस्कृतिक स्पर्धा घेतो. त्याच्यामध्ये नाट्य स्पर्धा आहे, त्याच्यानंतर गीत गायन आहे, समूह नृत्य स्पर्धा आहे. अशा स्पर्धा शाळा, केंद्र, तालुका आणि जिल्हा स्तरावर होतात. त्याचबरोबर सांघिक खेळ, याच्यामध्ये खो खो, कबड्डी सारखे खेळ आपण घेतो आणि त्यानंतर मग वैयक्तिक खेळामध्ये लांब उडी आहे, उंच उडी आहे, कुस्ती आहे आणि त्यानंतर रनिंग रेस, अशा पद्धतीच्या स्पर्धा आम्ही घेतल्या. पर्यटनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सौंदर्यदृष्टी व्यापक व्हावी, त्यांचं ज्ञान वर्धिंगत व्हावं यासाठी सुद्धा शिक्षण विभाग प्रयत्नरत आहे. सोनटक्के सर, सुंदर माझी शाळा या अभियानात भंडारा जिल्ह्यात कशा पद्धतीनं कामगिरी करण्यात आली? या माध्यमातून आपल्या शाळा सुंदर झाल्या पाहिजेत, मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्या गेलं पाहिजेत आणि त्या शाळेतील भौतिक सुविधा संपन्न झाल्या पाहिजेत, या उद्देशाने या स्पर्धा सुरू करण्यात आल्या आणि हे स्पर्धात्मक वातावरण तयार झाल्यामुळं जिल्ह्यातील शाळांनी कात टाकली आहे असं म्हणायला हरकत नाही. याच्यामध्ये जिल्हा परिषदच नाही तर खाजगी शाळांनाही सहभागी करून घेतलं गेलं आणि त्यामुळं या सर्व शाळा स्वच्छ आणि सुंदर तर झाल्याच आहेत, पण त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आणि समाजाचा सहभाग सुद्धा याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे. आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्या जिल्ह्यातील नवजीवन महाविद्यालय ही जी शाळा आहे, सलग 2 वर्ष, पहिल्या वर्षी विभागावर 3री तर दुसऱ्या वर्षी विभागावर 2री आलेली आहे आणि या माध्यमातून एक चांगली चळवळ शाळांच्या सुशोभीकरणाची उभी राहिली आहे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. मुलाखतीच्या शेवटी आपण काय सांगाल? जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि म्हणून आपला समाज जर खऱ्या अर्थानं सुशिक्षित घडवायचा असेल तर प्राथमिक शिक्षणाला तरणोपाय नाही. शासन स्तरावरून जे प्रयत्न चालू आहेत त्याला लोकांच्या सहभागाची जोड जर दिल्या गेली तर निश्चितच येणारा काळ हा उज्ज्वल आहे, एवढंच मला सांगायचं. तर सोनटक्के सर, आपण आपल्या शिक्षण विभागामार्फत कशा प्रकारे मुलांचा एकूणच सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने कोणकोणते उपक्रम राबविता याविषयी सविस्तर माहिती सांगितली, त्यासाठी धन्यवाद. 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 आम्ही दूर करी, आम्ही काम करी, हो आम्ही दूर करी, आम्ही काम करी, जाणो योजना आम्ही भारी भारी, कामाला आणूया बघा उभारी. आम्ही आहे विकासाचे वाटेकरी, आम्ही आहे विकासाचे वाटेकरी. आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम आम्ही विकासाचे वाटेकरी. प्रायोजक जिल्हा माहिती कार्यालय भंडारा.